नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शुभांगी पवार तुमचं सहर्ष स्वागत करत आहे आपल्या आवड शाळेच्या YouTube चॅनलमध्ये। तर बघा, आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की पाढेपाठ कसे केले पाहिजेत। तर बघा, तुम्हाला आजपर्यंत सर्वांनी पाढे कसे लिहावे तेही सोप्या ट्रिकने हे सांगितले असेल, पण तुम्हाला आज मी पाढेपाठ कसे करावे आणि तेही एकदम सोप्या ट्रिकने तर ते सांगणार आहे। त्यामुळे जर चॅनलला अजूनही सबस्क्राइब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, बेल आयकॉनलाही नक्की क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला माझे व्हिडिओ सर्वात पहिल्यांदा दिसतील। चला तर मग आपण अजिबात वेळ वाया न घालता आपल्या व्हिडिओकडे वळूया। तर बघा, इयत्ता दुसरी पासूनच मुलांना पाढे असतात। म्हणजे दुसरीमध्ये आपल्याला 10 पर्यंत पाढेपाठ पाहिजेत, तिसरीमध्ये 20 पर्यंत पाढेपाठ पाहिजेत आणि चौथीमध्ये 30 पर्यंत पाठ पाहिजेत। तसं बघायला गेलं तर एक वर्ष आपल्याला खूप महत्त्वाचं असतं। म्हणजे दुसरीमध्ये 1 वर्ष खूप महत्त्वाचं असतं, तिसरीमध्येही तसंच। पण जे 12 महिने आहेत ती 12 महिने आपली शाळा असते का बरं? तर बघा, ज्या सगळ्या सुट्ट्या वगैरे धरून, म्हणजे मे महिना असेल, दिवाळी असेल, या सगळ्या सुट्ट्या वगैरे धरून आपली जास्तीत जास्त शाळा 10 महिने असते। मग 10 महिन्यामध्ये आपल्याला 10 पाढे पाठ होणं काहीच अवघड नाहीये। जर तुम्ही एका महिन्याला 1 पाढा पाठ केलात तर काहीच हरकत नाही। जर एका महिन्याला 1 पाढा पाठ केलात तर 10 महिन्यामध्ये 10 पाढे तुम्हाला ऑटोमॅटिक पाठ होऊन जातात। तसं बघितलं तर पहिलीमध्येच आपल्याला बेचा पाढा पाठ असतो, 10चा पाढा तर पाठ करायची गरजच नसते आपल्याला, तो तर खूप सोपा असतो। राहिले एकूण 8 पाढे। मग ते 8 पाढे पाठ व्हायला काय मुश्किल आहे सांगा? खूप सोपं आहे। जर तुम्ही महिन्याला जरी 1 पाढा पाठ केलात तर तुम्हाला एका वर्षामध्ये ऑटोमॅटिक 10 पाढे पाठ होऊ शकतात। त्यामुळे काही घाबरून जायचं नाही, किती अवघड आहे असं सुद्धा काही म्हणायची गरज नाही। बघा, आता आपण काय करूया, आपण पाढेपाठ कसे करायचे तर ते आता बघूया। बघा, पाढे कसे लिहावे सोप्या ट्रिकने हा माझा सुद्धा व्हिडिओ आहे। तर आज पहिल्यांदाच हा व्हिडिओ घेतलेला आहे की पाढेपाठ कसे करावे आणि ते लक्षात कसे ठेवावे, तर तुम्हाला एकदम सोप्या प्रकारे मी सांगणार आहे। त्यामुळे अजिबात स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर बघा, आता आपल्याला पाढेपाठ होत नाहीत। आपण शाळेत आपल्याला आपल्या मॅडम सांगत असतात, आपले सर आपल्याला सांगत असतात, पण आपल्या काही ते पाढे डोक्यात बसतच नाहीत। ते पाढे आपल्याला पाठ होतच नाही। मग काय केलं पाहिजे? तर बघा, जसं आपण काही गाणी म्हणतो आणि त्या गाण्याद्वारे जसं आपल्याला ती गाणी पटकन पाठ होतात, तसं जर तुम्ही पाढे गाण्यामध्ये पाठ केले तर तुम्हाला का नाही पाठ होऊ शकत? तुम्ही त्या पाढ्यांना काहीतरी चाल लावा, ते पाढे तुम्ही गाण्यामध्ये म्हणा, मग तुम्हाला पाठ होऊ शकतील। जसं ज्यांना पाठ होतील तसे ते पाढे तुम्ही पाठ करा। आता बघा, पाढे लिहिताना समजा आता आपल्याला 4चा पाढा लिहायचा आहे, डायरेक्ट मग पाढा लिहून चालेल का? तर सुरुवातीला तुम्ही काय केलं पाहिजे, हे 4 गुणिले 1 म्हणजे 4 एके 4, हे बघा 4 दोन्ही 8, 4 त्रिक 12, त्यानंतर 4 गुणिले 4 म्हणजे 4 चोक 16, 4 गुणिले 5 म्हणजे 4 पंचे 20, 4 गुणिले 6 म्हणजे 4 सख 24, 4 गुणिले 7 म्हणजे 4 सत्ते 28, 4 गुणिले 8 म्हणजे 4 अठ्ठे 32, 4 गुणिले 9 म्हणजे 4 नवे 36 आणि 4 गुणिले 10 4 दहा 40। तर तुम्ही अशा प्रकारे पाढेपाठ केले पाहिजेत। या प्रकारे तुम्ही, जर तुम्हाला पाढा पाठ होतच नसेल तर ते पाढे तुम्ही या प्रकारे भरपूर वेळा लिहू शकता। जोपर्यंत तुम्हाला पाठ होत नाही तोपर्यंत तुम्ही पाढे लिहू शकता। आणि काय होतं की असं म्हणतात की एकदा मनापासून लिहिणं म्हणजे 10 वेळा वाचणं असतं। एकदा मनापासून लिहिणं म्हणजे 10 वेळा वाचणं असतं। त्यामुळे जर आपण मनापासून लिहिलं तर आपल्याला पाढेपाठ होऊ शकतात। बघा, आता जर तुम्ही महिना राहू दे, पण 15 दिवसाला जर तुम्ही 1 पाढा पाठ केलात, 15 दिवसामध्ये 1 पाढा पाठ व्हायला काहीच तुम्हाला हरकत नाहीये। जर तुम्ही तो पाढा एखाद्या भिंतीवर लिहून ठेवा, तुमच्या घरामध्ये जो तुम्हाला पाढा पाठ करायचा आहे तो तुम्ही भिंतीवर लिहून ठेवा। तुम्ही जिथून घरात दररोज तुम्ही जाता येता तुम्ही तिथे पाढा लिहून ठेवा, बरोबर? तुम्ही तिथे पाढा लिहून ठेवा, जेणेकरून काय होईल की जाता येता तुम्हाला तो पाढा तुमच्या नजरेखालून जाईल। तुम्ही तो पाढा सारखा वारंवार म्हणत राहाल। त्यामुळे काय करा की जागोजागी तुम्ही अशा ठिकाणी चिकटवाटे एका पानावर लिहा तुम्ही पाढे, आणि तुम्ही ते जागोजागी घरामध्ये काय करा की ते लावा, जेणेकरून तुम्हाला पाढे पटकन पाठ होतील। तर तुम्ही या प्रकारे पाढे पाठ केलेत
तर तुम्हाला पाढे पटकन पाठ होऊ शकतात. जर तुम्ही आता अशा प्रकारे लिहिलं आणि जर तुम्ही भिंतीवर लावलं तर तुम्ही शाळेतनं आलात तर तुम्ही ते पाढे बघू शकता. तुम्ही जेवत जेवत सुद्धा ते पाढे बघू शकता. म्हणजेच काय होणार आहे की सारखे डोळ्याखालून गेल्यानंतर तुम्ही त्या पाढ्यामध्ये परफेक्ट होऊन जाल. आणि जर तुम्हाला यातलं आदलं मध्ये जरी काही विचारलं तरी पण तुम्हाला सांगता येऊ शकतं. म्हणजे बघा, जोपर्यंत तुम्हाला एक पाढा पाठ होत नाही तुम्ही तोपर्यंत वारंवार तुम्ही तो पाढा लिहित जा आणि म्हणत जा. म्हणजे तुम्हाला तो पाढा परफेक्ट पाठ होईल. क्रमाने तुम्ही पाढे पाठ करा. आधी 2 चा, मग 3 चा, मग 4 चा, 5 चा. तुम्ही असे करत 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 तुम्हाला 10 पर्यंत पाढे पाठ होतील आणि मग हळूहळू तुम्हाला बाकीचेही पाढे पाठ होतील. पण जे तुम्हाला मी सांगितलेलं आहे, जर तुम्ही त्या प्रकारे केले, तुम्ही 15 दिवसाला एक पाढा पाठ करा, पण तो परफेक्ट पाठ करा. म्हणजे काय होणार, तुम्ही तो पाढा कधीही विसरणार नाही. कारण बघा, जर तुम्ही पाढे पाठ केलेत तर खूप साऱ्या गणिती क्रिया ज्या आहेत तर त्या यावरती डिपेंड आहेत. बेरीज असेल, वजाबाकी असेल, गुणाकार असेल, भागाकार असेल आणि कोणत्याही क्रिया, ज्या गणितामधल्या कोणत्याही क्रिया असतील त्या खूप करून या पाढ्यावर डिपेंड आहेत. त्यामुळे पाढे पाठ असणं खूप महत्वाचं आहे. काय काय मुलांना बघा, पाढे लिहिता येतात पण म्हणता येत नाहीत, हा प्रॉब्लेम असतो. त्यांना पाढे लिहिता येतात पण ते पाढे म्हणता येत नाहीत. पण पाढे म्हणता आल्याशिवाय आपल्याला कोणतीही गणित वगैरे करता येणार नाही. त्यामुळे पाढे पाठ करणं खूप महत्वाचं आहे मित्रांनो. तुम्ही पाढे लिहिण्याची ट्रिक कितीही तुम्हाला आली, तुम्हाला पाढे लिहिण्याची ट्रिक तुम्ही त्यामध्ये कितीही परफेक्ट असाल, पण तुम्हाला पाढे पाठ असल्याशिवाय तुम्ही कोणतंही गणित करू शकत नाही. त्यामुळे पुढे जाऊन तुम्हाला प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला पाढे पाठ करावेच लागतील. मग तुम्ही या प्रकारे पाढे पाठ करा. तुम्हाला मी सांगितलेलं आहे, तुम्ही गाण्यामध्ये पाढे म्हणा, तुम्हाला पटकन पाठ होतील. तुम्ही 15 दिवसाला एक पाढा पाठ करा, तुम्हाला पाठ होईल. किंवा तुम्ही पाढे एका पानावर लिहा, जो तुम्हाला पाठ करायचा आहे तो तुम्ही एका पानावर लिहा, तो तुमच्या भिंतीवर लावा, जेणेकरून तुम्हाला तो पाढा पटकन पाठ होणार आहे. तर अशा प्रकारे तुम्ही पाढे पाठ करू शकता. मग काहीच तुम्हाला घाबरून जायचं काम नाही मित्रांनो. जेव्हा तुम्हाला ही सवय लागून जाईल तेव्हा तुम्हाला याच्यामध्ये आवड निर्माण होईल. आणि म्हणतात ना की आवड असेल तरच सवड मिळते. जर तुम्हाला याच्यामध्ये इंटरेस्ट निर्माण झाला तरच तुम्ही पाढे पटकन पाठ करू शकाल. पण तुम्हाला हे पाठ करावेच लागतील, त्याशिवाय तुम्हाला पुढचे गणित वगैरे काहीही जमणार नाही. त्यामुळे येत नाही म्हणून याच्याकडे दुर्लक्ष करू नका. पाढे खूप महत्वाचे आहेत, त्यामुळे हे तुम्हाला पाठ केल्याशिवाय पर्याय नाही. तर तुम्ही अशा प्रकारे पाढे पाठ करू शकता. चला तर मग, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा व्हिडिओला. कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. चला तर मग आपण असंच भेटू आणखीन एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.